आणि आता ठीक आहे. आवाज येतो सगळ्यांना प्रॉपर? येस सर. सॉरी थोडा लेट झाला, ऍक्च्युली मध्ये एक क्लायंट कॉल चालू होता. स्टार्ट करू. कोणतरी अनम्यूट आहे, म्यूट करायला. ठीक आहे. ओके, काही डाऊट कोणाचे प्रिव्हियस सेशन मध्ये? कोणता टॉपिक कळाला नाहीये? नाही सर. ओके ठीक आहे. सो आज थोडं सेशन कमी असेल. ऍक्च्युली मी सबस्क्रिप्शन अपडेट केलं नाही अजून झूमचं, ठीक आहे. आणि सगळ्यांना एक इश्यू फेस होत असेल, तो म्हणजे रेकॉर्डिंगचा, राईट? सो रेकॉर्डिंग तुम्हाला सर दिसत नाहीये सर. राईट, कारण माझं सबस्क्रिप्शन अपडेट केलं नाहीये मी. काल करत होतो पण पेमेंटला थोडा इश्यू आला, ठीक आहे. सो मी उद्या करेन तुमच्या लेक्चरच्या आधी. उद्या इव्हिनिंग पासून तुम्ही परत बघू शकता रेकॉर्डिंग, ठीक आहे. ओके सर. आणि एक काळजी घ्याल की रेकॉर्डिंग जास्त वेट म्हणजे जास्त जुन्या ठेवाल नाही. फॉर एक्झाम्पल मे मंथ असेल तर मे महिन्याच्या साधारण 15-20 दिवसाच्या, ठीक आहे. मे बी झूम डिलीट सुद्धा करत असेल ऑटोमॅटिक, किंवा मला ते डिलीट करावे लागतील, ठीक आहे. सो अपडेटेड राहाल. एखादं रेकॉर्डिंग सेशन बघायचं असेल तर साधारणतः 1-2 महिन्याच्या आधीचे मी ठेवेन, अदरवाईज सगळं मला क्लीन करावं लागेल, ठीक आहे. स्टोरेजचा थोडा इश्यू आहे. आजचं सेशन रेकॉर्डिंग मी स्टार्ट करतोय. लोकलला असेल, सो मी नंतर युट्यूब चॅनलला आपल्या मी तुम्हाला नंतर त्याची रेकॉर्डिंग पाठवून देईन, ठीक आहे. सगळ्यांना कळाल्यात इन्स्ट्रक्शन्स? येस सर. ओके हो सर. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूया. आपण प्रोग्रामिंग शिकतोय, राईट? आणि प्रोग्रामिंग कडे आपण थोडं पुन्हा जम्प करूया, ठीक आहे. थोडं कमी सेशन असेल आज, त्यामुळे प्रॉपर लक्ष द्याल. काही कळालं नाही किंवा कळत नसेल तर मला विचारा डायरेक्ट, ठीक है. सो लास्ट सेशन मध्ये आपण स्टार्ट केलं होतं C++ आणि जे एक जनरल लाइक एनी प्रोग्राम जो आप C++ में बना रहे हो उसका टेम्पलेट कैसा होना चाहिए उसका हमने एक सिंपल एग्जांपल दिया था, राइट? आज हम आगे थोड़ा देखेंगे और आगे लाइक वेरिएबल्स के लिए हम थोड़ा डिस्कशन करेंगे, ठीक है. वेरिएबल्स क्या है, क्यों लगते हैं और मेन इंपॉर्टेंट पॉइंट है बेसिकली, तो थोड़ा ध्यान रखो. सो जे 2 सेशन झालेत, राईट? त्या 2 सेशन मध्ये C++ टेम्पलेट, ठीक आहे, फर्स्ट सेशन आपलं झालं होतं यावर, आणि इन्स्टॉलेशन पार्ट वगैरे आपण कम्प्लीट केलं होतं. सो C++च्या टेम्पलेट मध्ये आपण बघितलं होतं की नॉर्मल जो तुमचा C++ कोड असतो, लाईक हेडर फाइल्स, स्टार्टिंगला कोणत्या हेडर फाइल्स असतात? iostream.h. iostream.h आणि सेकंड conaio.h, ठीक आहे. सो मेन फंक्शन मध्ये आपण कोड करणार आहोत, ठीक आहे. सो तुमच्याकडे आता 11-12, ठीक आहे, 12th ला थोडी अजून ऍडव्हान्स प्रोग्रामिंग तुम्हाला आहे, ठीक आहे. हे सगळे 11th ब्रशअप्स आहेत आणि या मेनच्या अंडर तुम्हाला सगळा कोड तुमचा हँडल करायचा, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. कोड कुठेही चुकून टायपिंग करताना ऑलवेज बेस्ट प्रॅक्टिस या कर्ली ब्रॅकेट जो ओपन आहे, ठीक आहे, तो या ओपनिंग कर्ली ब्रॅकेटच्या नंतर एंटर मारा इथून आणि इथून तुमचा कोड स्टार्ट करा. इथपर्यंत हा तुमचा कोड असतो, ठीक आहे. कोड किती मोठा असू शकतो,
डिफरंट टास्क देतात तुम्हाला, प्राईम नंबर कॅल्क्युलेशन्स, ठीक आहे. त्यानंतर फिबोनाची सिरीज, वेगवेगळे कोड्स येतात, पण सध्या आपण बेसिक्स वर आहोत. सो काय काय प्रोग्राम मध्ये इन्स्ट्रक्शन येत आहेत ते थोडं आपण डिस्कस करूया, ठीक आहे. ओके, सो द मेन क्वेश्चन पुढे जाण्याआधी मध्ये क्वेश्चन तुम्हाला असं आहे की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन void main अँड इंटिजर मेन. कोणीही सांगू शकतो डिफरन्स काय? सॉरी, आपण मेनच्या आधी इंट लिहितोय, राईट? डिफरन्स काय? सेम क्वेश्चन आम्ही पहिला इंटरव्ह्यूला विचारतो, ठीक आहे, जेव्हा आम्ही घेतो नॉर्मल. माझा पहिला क्वेश्चन सगळ्यांना असंच असतो की या मेन ला तुम्ही जेव्हा इंटिजर देता, void देता, तेव्हा डिफरन्स काय असतो किंवा काय यूज करता? सर void main दाखवतं की फंक्शन विल नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. आणि इंटिजर मेन कॅन रिटर्न इंटिजर टाइप डाटा. ओके, ठीक आहे, सफिशियंट. ओके, सो इंटिजर म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू रिटर्न करतो जी 0 आणि 1s मध्ये असते, ठीक आहे. ओके, सो मी ऍडिशनली तुम्हाला काही नोट्स देईनच, त्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. सध्या नोट्स मी तुम्हाला शेअर केल्या नाहीत कारण थोडा स्टक किंवा थोडे प्रॉब्लेम्स फीज कलेक्शन मध्ये आहेत अजून, ठीक आहे. सो ते आपण या वीकला कम्प्लीट करू. काही जणांच्या पॅरेंट्स सोबत डिस्कशन चालू आहे. ते झाल्यानंतर मी 1 बाय 1 स्टडी मटेरियल शेअर करतो तुम्हाला, ठीक आहे. सो आज आपला टॉपिक असेल व्हेरिएबल्स, ठीक आहे. व्हेरिएबल्स इन C++. सो प्रोग्राम लर्न करण्यासाठी किंवा प्रोग्रामिंग शिकण्याची नेक्स्ट स्टेप. सो व्हॉट इज व्हेरिएबल्स आणि व्हेरिएबल्स प्रोग्रामिंग मध्ये काय यूज करतात, ठीक आहे, हे थोडं आधी आपण डिस्कस करूया. सो व्हॉट इज व्हेरिएबल, ठीक आहे. सो या वर्डला आपण 2 पॉइंट्स मध्ये डिवाइड करू. फर्स्ट, व्हॅरी प्लस एबल, राईट? सो व्हॉट इज व्हेरिएबल? द इलेमेंट, तुम्ही इलेमेंट म्हणू शकता किंवा अशी थिंग जी तुमच्या प्रोग्रामच्या एक्झिक्युशनच्या मध्ये चेंज होते, ठीक आहे, व्हॅरी होते, ठीक आहे. डाऊट्स मी नंतर तुमचे घेतो. चॅट मध्ये काही नोट्सच्या रिगार्डिंग डाऊट्स आहेत, पण ते आपण नंतर डिस्कस करू. आधी थोडी ही लिंक आपण कनेक्टिव्ह ठेवूया, ठीक आहे. सो व्हॉट इज व्हेरिएबल? द थिंग्स और द एंटिटी विच कॅन चेंज थ्रू आउट अवर प्रोग्राम एक्झिक्युशन, ठीक आहे. मी फक्त एवढंच लिहितो, विच कॅन चेंज थ्रू आउट प्रोग्राम एक्झिक्युशन. हे तुम्ही नंतर हे केलं तरी चालेल. आता म्हणजेच काय बघा, एक अज्युम करा की तुम्ही सध्याची अज्युम करा म्हणजे तुमची सध्याची प्रोग्रामिंग ही कन्सोल बेस आहे, राईट? कन्सोल बेस म्हणजेच काय करतो आपण, जे काही तुमचे प्रोग्राम्स आहेत यांचा एकच एम आहे की कन्सोल बेस ऍप्लिकेशन तुम्ही बनवता, राईट? कन्सोल वरती जे प्रोग्राम रन होतात ते टाइप तुम्ही प्रोग्राम बनवताय, युजर इंटरॅक्ट करतो, बरोबर? व्हीबीच्या कोड मध्ये काय होतं, कन्सोल नव्हता, तिथे एक फॉर्म यायचा आणि त्या फॉर्म मध्ये तुम्ही व्हॅल्यू प्रोव्हाइड करत होता, ठीक आहे. आता सध्या रोल कसा आहे बघा, किंवा नॉर्मल प्रोग्रामची जी फ्लो असतो त्या फ्लो प्रमाणे फर्स्ट स्टेप ऑलवेज काय असते, युजर ऑलवेज इनपुट व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. इनपुट म्हणजेच काय, तुम्ही जो प्रोग्राम बनवलाय, ठीक आहे, ऍडिशन ऑफ 2 नंबर असेल तर तुम्ही 2 नंबर्स इनपुट कराल, राईट? सपोज तुम्हाला 10 + 15 करून बघायचे, ठीक आहे. सो 10 आणि 15 हे 2 इनपुट झाले, राईट? सेकंड स्टेप मी तुम्हाला सांगितली होती की तुमचा प्रोग्राम हा ऑलवेज त्याला प्रोसेस करेल. तुम्ही प्रोग्रामिंग शिकता म्हणजेच काय, बाकी काहीच नाही. एखाद्या प्रोग्रामिंग म्हणजे C++ मध्ये जे रूल्स दिले त्या रूल्स प्रमाणे प्रोग्राम बनवता, म्हणजे इन्स्ट्रक्शन देता मशीनला, आणि तुमचा प्रोग्राम या इनपुटला प्रोसेस करतो आणि तुम्हाला काय देतो, आउटपुट देतो, राईट? हे सगळ्यांना कळालं इथपर्यंत मागच्या सेशन मध्ये, ठीक आहे. सो आता व्हेरिएबल कशासाठी मला लागणार आहेत प्रोग्राम मध्ये, ठीक आहे. आता बघा, लेट अज्युम तुम्ही आणि तुमचे फ्रेंड मिळून एक प्रोग्राम बनवताय, ठीक आहे, किंवा एक सॉफ्टवेअर बनवताय. ज्या सॉफ्टवेअर मध्ये, ठीक आहे, आता तुम्हाला सध्या माहिती आहे की कोविडचे जे वॅक्सिनेशन होत आहेत, राईट? त्या वॅक्सिनेशनची एक लिंक तुम्हाला असते की तुम्ही तिथे तुमचं स्लॉट बुकिंग करू शकता. बघितले का ते लिंक? हो सर, कोविन पेज. राईट. सो एक सिंपल लिंक आहे, त्या लिंकवर ऍक्च्युली
अपॉइंटमेंट तर आपल्याला मिळत नाही सध्या वॅक्सिनेशन शॉर्टेज असल्यामुळे, पण एक तुम्ही इमॅजिन करा, ठीक आहे, नंबर ऑफ पीपल्स चेक करत असतात फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये, ठीक आहे, वॅक्सिनचा स्लॉट अवेलेबल आहे का, राईट. इथे ते काय टाकतात, आयदर पिनकोडने तुम्ही करू शकता किंवा तुमची सिटी वरनं त्याला फिल्टर लावू शकता, ठीक आहे. हे आपण जास्त डीप मध्ये नाही द्यायचे, फक्त लक्षात घ्या की नंबर ऑफ पीपल्स किंवा नंबर ऑफ युजर जेव्हा तुमच्या ऍप्लिकेशन सोबत डील करतात, राईट, तुमचा प्रोग्राम काय करणार आहे किंवा हे वॅक्सिनेशन किंवा जो त्याने लिंक बनवला तो काय करतो, पिनकोड ऍक्सेप्ट करतो, राईट, आणि पिनकोड वरून डिसाइड करतो की नेक्स्ट डे साठी, ठीक आहे, वॅक्सिन अवेलेबल आहे का. ठीक आहे, अवेलेबल असेल तर तो तुम्हाला सांगतो की तुम्ही रजिस्टर करा किंवा बुक स्लॉट करा, सॉरी स्लॉट बुक करा, आणि नसेल तर तुम्हाला तो NA दाखवतो की सध्या अवेलेबल नाहीये, वेट करा थोडे दिवस, राईट. ही नॉर्मल प्रोसिजर आहे. आता इथे व्हेरिएबल्स थिंग्स आणि याचं रिलेशन काय बघा. लेट अज्युम मी माझ्या गावातून वॅक्सिनेशन साठी सेंटर सर्च करतोय, माझा एक पिनकोड आहे 415728, ठीक आहे, अज्युम करा. PCMC चा आय थिंक आहे 411033, राईट. हो सर. Yes. हो ठीक सर. आहे, एक समजा कुठून तरी दुसरीकडनं करतोय एखाद्याच्या गावावरून, लाईक 411011, ठीक आहे. बघा याचा पिनकोड वेगळा आहे, हा B युजर आहे, याचा पिनकोड वेगळा आहे, C युजर आहे, आणि याचा पिनकोड वेगळा आहे, राईट. सगळ्यांना कळतंय. पॉसिबिलिटी, हा म्हणजेच जे तुमच्या प्रोग्रामकडे इनपुट येणार आहेत हे चेंज होत आहेत, करेक्ट. Yes, sir. ठीक आहे. सो व्हेरिएबल म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही डील करता तुमच्या प्रोग्राम मध्ये, द व्हॅल्यूज कॅन बी चेंज, राईट. तुम्ही 2 नंबरचे ऍडिशन कराल, आता मी सांगितलं अपूर्वला की बाबा ऍडिशन कर, ठीक आहे, त्याचे 2 नंबर्स मला माहित नाही काय असतील, ठीक आहे. सेम नंबर मी दुसऱ्या एखाद्या स्टुडंटला सांगितले, ठीक आहे, की बाबा 2 नंबर पिक कर ज्याला तुला ऍडिशन करायची, त्याची चॉईस वेगळी असू शकते. सो तुमच्या प्रोग्राम मध्ये ज्या व्हॅल्यूज येणार आहेत ते कॅन बी चेंज, इनपुट्स येणार आहेत ते चेंज होऊ शकतात, ठीक आहे, आणि त्या इनपुट्स वरून तुमचं आउटपुट सुद्धा चेंज होऊ शकतं, बरोबर. येस सर. ठीक आहे, मला वाटते ऍडिशन ऑफ 10 + 15 करावी. माझा आन्सर किती येईल, माझ्या प्रोग्रामचा एक्सपेक्टेड आन्सर किती पाहिजे, 25, राईट. तेच जर तुम्ही तुमच्या दुसऱ्या एखाद्या फ्रेंडला विचारलं किंवा तुमची चॉईस वेगळी असू शकते, एखादा म्हणेल सर 50 + 50 करा, आन्सर यायला पाहिजे 100, ठीक आहे. सो व्हॅल्यू चेंज होत आहेत, राईट. माझ्या व्हॅल्यूज वेगळ्या आहेत, तुमच्या व्हॅल्यूज वेगळ्या आहेत, तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा रन करून बघा प्रोग्राम दुसऱ्या व्हॅल्यूज पाठवाल. सो अशी एंटिटी जी तुमच्या प्रोग्राम मध्ये चेंज होऊ शकते त्याला म्हणतात व्हेरिएबल. सगळ्यांना कळते. हो सर. ठीक आहे, सध्या डेफिनेशन प्रमाणे कळालंय ना. व्हेरिएबल म्हणजेच काय, अशी थिंग की जी प्रोग्रामच्या एक्झिक्युशन मध्ये चेंज होईल. आता व्हेरिएबल आपण काय यूज करतो, तर माझ्या प्रोग्राम मध्ये ज्या मला व्हॅल्यूज प्रोसेसिंग करायच्या आहेत किंवा जे इनपुट्स येणार आहेत, इनपुट्स हे वेगवेगळे असू शकतात, राईट, आणि त्याच्यावरून मला माझं आउटपुट डिसाइड करायचंय, ठीक आहे. सो आता हे व्हेरिएबल्स डील करायचे असतील, राईट. मला युजरने 10 किंवा 15 पाठवते, माझ्या प्रोग्राम मध्ये ते ऍक्सेप्ट झाले पाहिजे, राईट, स्टोअर झाले पाहिजे टेम्पररी पर्पज साठी. टेम्पररी म्हणजेच काय, जेव्हा प्रोग्राम रन होणार आहे त्या पर्टिक्युलर इनपुट साठी, राईट, तेव्हा ते 2 व्हॅल्यू कुठेतरी मला टेम्पररी स्टोअर करावे लागतील. कळतंय माझ्याकडे, किंवा आपण आपल्या प्रोग्राम मध्ये कुठे ब्रेन सेट करत नाहीये की बाबा 10 आणि 15 याच व्हॅल्यू पाठवल्यात. कम्प्युटर आहे, कम्प्युटर कुठेतरी व्हॅल्यू थोड्या वेळेसाठी स्टोअर करून ठेवेल, कळेल, आणि त्याला आपण म्हणणार व्हेरिएबल. कळालं. सो बघा 2 डेफिनेशन्स मी तुम्हाला व्हेरिएबलच्या सांगतो, कळतायत का बघा. जेव्हा तुम्ही थिअरी अटेम्प्ट करता पेपरची किंवा टेक्स्टबुक वाचाल तेव्हा तुम्हाला व्हेरिएबलची डेफिनेशन काय मिळेल, variable are the things that can be changed throughout program execution. प्रोग्रामचं एक्झिक्यूट होताना त्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, अशा व्हॅल्यूजना आपण व्हेरिएबल म्हणतो. पण जर मी डेव्हलपर असेल किंवा जर मी सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर मला व्हेरिएबल म्हणजेच काय, तर सिंपल काय पाहिजे की असंच टेम्पररी स्टोरेज किंवा अशा व्हॅल्यूज, राईट, जे युजरचं इनपुट थोड्या वेळासाठी कुठेतरी होल्ड करतील. कळतंय सगळ्यांना.
कळते की नाही कळते? कळतंय सर. ठीक आहे. सो मी बघा डेफिनेशन याची काय म्हणतोय. मेमरी लोकेशन कुठे मी स्टोअर करणार आहे? टेम्पररी मेमरी लोकेशनला. मेमरी लोकेशन व्हेरिएबल म्हणजेच काय माझ्यासाठी? मेमरी लोकेशन विच होल्ड्स म्हणजे स्टोअर करतील व्हॅल्यू, होल्ड्स व्हॅल्यूज फॉर टेम्पररी पर्पज. ठीक आहे. आता मला थिंग्स थोड्या इझी जातील. म्हणजेच काय बघा, सिंपल सिनारिओ जर डिस्कस करायचं झाला, ठीक आहे. व्हेरिएबल म्हणजेच लास्ट डेट दाखव. हो मी देणार आहे तुम्हाला पीडीएफ सध्या इथे लक्ष द्या. ठीक आहे. व्हेरिएबल्स म्हणजेच काय असणार आहे बघा, की जेव्हा मी व्हॅल्यूज डील करणार आहे, राईट, मला समजा 10 आणि 15 ची ऍडिशन करायची आहे, तर मी मेमरी मध्ये त्याला स्टोअर करेन. मी स्क्वेअर ब्रॅकेट इंडिकेट करतायत की हे मेमरी आहे कम्प्युटरची. ठीक आहे. कम्प्युटरची मेमरी म्हणजेच तुम्ही त्याला रॅम कन्सिडर करा, कारण रॅम आपण टेम्पररी स्टोरेजसाठी वापरतो किंवा प्रोसेसिंग साठी वापरतो. ठीक आहे. सो माझा जेव्हा प्रोग्राम रन होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे, युजरने ज्या काही व्हॅल्यू टाकल्यात, ठीक आहे, किंवा माझ्या प्रोग्रामसाठी ज्या काही व्हॅल्यू मला डील करायच्या आहेत, रिझल्ट स्टोअर करणं असेल, इनपुट घेणं असेल, या व्हॅल्यूज कुठेतरी मला थोड्या वेळासाठी स्टोअर करून ठेवावे लागतील. जर मी कुठे त्याला स्टोअर नाही केल्या, सेव्ह नाही केल्या, तर त्या व्हॅल्यू लॉस होऊ शकतात, राईट. आणि मला लॉस व्हॅल्यू झाल्या तर तो प्रोग्राम आपला युजफुल नाहीये, राईट. युजरने 2 व्हॅल्यू दिल्या आणि त्यातली एक व्हॅल्यू हरवली, राईट, कुठेतरी लॉस झाली, तर त्याचा युजच नाहीये. सो त्या कुठेतरी प्रॉपरली स्टोअर करणं तुमची जबाबदारी, आणि ते आपण करणार आहोत व्हेरिएबलने. कळते सगळ्यांना? हो सर. कळत नसेल तर लगेच सांगा, मी रिपीट करतो. ठीक आहे. तर व्हेरिएबल प्रोग्राम मध्ये कसे यूज करायचे हा पहिला क्वेश्चन. मला काय यूज करायचे कळाले. एवढं सगळं 10 मिनिटाच्या डिस्कशन मध्ये एवढंच लक्षात ठेवा की टेम्पररी मेमरी आपण घेतो कशासाठी? युजर किंवा आपल्या प्रोग्राम मध्ये जे काही व्हॅल्यूज येणार आहेत त्यांना टेम्पररी स्टोअर करण्यासाठी त्याला म्हणतात व्हेरिएबल, आणि व्हेरिएबलचे व्हॅल्यू चेंज होतात. ठीक आहे. एवढंच. पण या यूज कशा करायचा? तर प्रत्येक प्रोग्रामिंग मध्ये म्हणजे C++ पर्टिक्युलरली जी तुम्ही शिकताय, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी तुम्हाला सिंटॅक्स सांगून ठेवलाय. सिंटॅक्स म्हणजेच काय? एखादी गोष्ट कशी वापरायची याचा रूल आहे. त्या रूलच्या बाहेर तुम्हाला ते सांगता, म्हणजे त्या रूलच्या बाहेर तुम्हाला ते यूज करता येत नाही. ठीक आहे. कळते? सो जे सिंटॅक्स आहे तो फॉलो करायचा, म्हणजे जो रूल आहे तो फॉलो करायचा, तरच तुम्ही विदाउट एरर तुमचा प्रोग्राम रन करू शकता. सिंटॅक्स जर फॉलो नाही केला तर कंपायलरला कळत नाही की तुम्ही काय वापरताय, व्हेरिएबल वापरलाय की दुसरी थिंग वापरली, की तुम्हाला काय वापरायचंय, आणि तो तुमच्या प्रोग्रामला एरर देतो. ठीक आहे. सो एक लक्षात ठेवा, मला जेव्हा जेव्हा व्हेरिएबल्स वापरायचे, ठीक आहे, तेव्हा 2 प्रकारचे सिंटॅक्स तुम्ही यूज करू शकता. एक डिक्लेरेशन साठी किंवा दुसरा इनिशियलायझेशन साठी. ठीक आहे. जेव्हा जेव्हा इनिशियलायझेशन वर्ड ऐकाल, इनिशियलाइज करणं म्हणजे त्याला सुरुवात करणं. ठीक आहे. सगळे मराठी आहेत, राईट? कोण हिंदी आहे का इथे? नो वन, राईट? ठीक आहे. सो इनिशियलाइज करणं म्हणजे त्याला व्हॅल्यू जेव्हा तुम्ही प्रोव्हाइड करता, ठीक आहे, किंवा असाइन करता, त्याला तुम्ही म्हणू शकता इनिशियलायझेशन. आणि डिक्लेअर म्हणजेच फक्त व्हेरिएबलचं नाव डिक्लेअर करून ठेवायचं. म्हणजेच तुम्ही फ्युचर मध्ये त्याला यूज करू शकता, प्रोग्रामच्या मध्येच किंवा प्रोग्रामच्या एंडिंगला वगैरे. ठीक आहे. आता हा थोडा कन्फ्युजिंग पार्ट आहे, इनिशियलायझेशन आणि डिक्लेरेशन म्हणजेच काय, तो मी तुम्हाला आता सांगतो. ठीक आहे. सो पहिला आपण डिस्कस करूया व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन जेव्हा तुम्ही करता. ठीक आहे. सो फर्स्ट रूल लक्षात ठेवाल की विथ व्हेरिएबल we have to mention its data type. ठीक आहे. आता हे काय नवीन? डेटा टाइप म्हणजेच काय? आता व्हेरिएबल म्हणजेच काय, की तुम्ही सिंपल जे प्रोग्राम्स वापरताय, सॉरी जे व्हेरिएबल्स वापरताय, ते व्हेरिएबल्स म्हणजेच काय, तुम्ही रॅम मधली मेमरी यूज करणार आहात. बरोबर का? एवढं तरी तुम्हाला कळालंय? येस सर. ठीक आहे.
आता एक प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही व्हेरिएबल किंवा तुम्ही जे मेमरी वापरणार आहात, ठीक आहे, ती मेमरी कशासाठी वापरू शकता बघा. एक तर तुम्ही न्यूमरिकल नंबर साठी वापरू शकता, राईट. मी तुम्हाला सांगितलं की 2 नंबरच्या ऍडिशनचा प्रोग्राम करा, ठीक आहे. तर त्यात तुम्ही न्यूमरिकल साठी तुम्हाला मेमरी लागू शकते, नंबर साठी व्हॅल्यू लागू शकते, राईट. दुसरी केस आहे, समजा तुम्हाला एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम सांगितला, तर त्यात व्हॅल्यू मध्ये पॉइंट येतोय, राईट. पायची व्हॅल्यू किती असते? 3.14, बरोबर. सो न्यूमरिकल मध्ये दुसरी केस असू शकते, तुमचा नंबर एखादा फ्रॅक्शन सुद्धा असू शकतो, बरोबर, हो सर. राईट. तिसरी केस अशी आहे की तुम्हाला समजा नंबर सोबत डील नाही करायचे. लेट अज्युम तुम्हाला एक स्टेटमेंट सांगितलंय, त्या स्टेटमेंट मध्ये एखादा कॅरेक्टर सर्च करायचे, राईट. सपोज मॅट्रिक्स मध्ये ए किती वेळेला आलाय किंवा त्याच्यामध्ये आय किती वेळेला आलाय, ठीक आहे. मॅट्रिक्स अकॅडमी मध्ये ए किती वेळेला आलाय, असे प्रोग्राम्स तुम्हाला येतात की यातला ए किती वेळेला आलाय कॅल्क्युलेट करून दाखवा, दॅट काइंड ऑफ थिंग. इथे नंबर नाही लागणार, इथे तुम्हाला कशाशी डील करायचंय? कॅरेक्टर सोबत. कळतंय? कॅरेक्टर म्हणजेच काय? कॅपिटल ए टू झेड किंवा स्मॉल ए टू झेड किंवा कॉम्बिनेशन. कळतंय? हो सर. ठीक आहे. इथपर्यंत सगळे माझ्यासोबत आहेत किंवा एखादा पॉइंट कळला नाही तर मला सांगाल, मी रिपीट करतो. आपण बघतोय व्हेरिएबलची कॉन्सेप्ट, आणि एक तुम्हाला मी सांगतोय, व्हेरिएबल जेव्हा तुम्ही यूज करणार आहात, ठीक आहे, यूज कसा करायचा आहे ते बघूया. पण यूज करण्यासाठी तुम्हाला एक रूल आहे की त्याच्यासोबत त्याचा डेटा टाइप तुम्हाला मेन्शन करायचा आहे. आणि डेटा टाइप म्हणजेच काय हे मी तुम्हाला सांगतोय. डेटा टाइप सध्या तरी लक्षात ठेवा, तुम्हाला 3 प्रकारचे असू शकतात, ठीक आहे. 3 प्रकारे कोणता? एक असू शकतो न्यूमरिकल नंबर, ज्यात होल नंबर असेल, ठीक आहे. तो डिनोट करण्यासाठी आपण इंटिजर हा कीवर्ड वापरतो. दुसरा सांगितलं मी तुम्हाला की जेव्हा आपण नंबर पण त्याच्यामध्ये फ्रॅक्शन पॉईंट येतोय, लाईक 3.14 ही सुद्धा एक व्हॅल्यू आहे, मला टेम्पररी पर्पज साठी यूज करायची आहे, तर तिथे मला फ्लोट डेटा टाइप वापरावा लागतो. आणि तिसरं आहे अल्फाबेट सोबत डील करायचे, तर तुम्हाला कॅरेक्टर, हे शॉर्टकट्स आहेत, हे तुम्ही कीवर्ड म्हणून तिथे वापरू शकता. कळतंय सगळ्यांना? हो सर. सर फ्लोट मध्ये काय वापरायचं? सांगतो मी. फ्लोट मध्ये फ्रॅक्शन नंबर, होल नंबर असतील तर इंटिजर डेटा टाइप वापरायचं. कळतंय? आता फॉर एक्झाम्पल बघा, यांचं मिनिंग काय तुम्हाला मी नॉर्मल लँग्वेज मध्ये सांगतो. सपोज मेमरी म्हणजेच काय की तुम्ही टेम्पररी कुठेतरी स्टोअर करणार आहात, म्हणजे ठेवणार आहात. सपोज हे 3 घर आहेत. इंटिजर कशासाठी वापरणार? समजा तुम्ही एखादा व्हेरिएबल फक्त इंटिजर डिफाईन केला, त्याचं मिनिंग आहे की या मेमरीमध्ये किंवा या घरामध्ये फक्त होल नंबर राहू शकतात. कळते सगळ्यांना आता? येस सर. याच्यात 5.5, 0.5, 3.5 यांना अलाउड नाहीये, यांना घराच्या बाहेर काढायचं. मग हे कुठे राहणार जाऊन? ज्या नंबरच्या मध्ये फ्रॅक्शन पॉइंट्स आहेत ते फ्लोट डेटा टाइप असणाऱ्या मेमरी मध्ये राहू शकतात. कळतंय आता? 3.14, 5.5 याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आहे, या व्हॅल्यूसाठी आपल्याला फ्लोट डेटा टाइप वापरावा लागतो. कळतंय? आणि कॅरेक्टर डेटा मध्ये आपण अल्फाबेट ठेवू शकतो, ए टू झेड, स्मॉल ए टू झेड. आता कळेल? म्हणजे फ्लोट म्हणजे फक्त इंटिजरच राहू शकतो, सॉरी फ्रॅक्शन राहू शकतात, ठीक आहे. आता हे कशासाठी एवढं कन्फ्युजिंग पार्ट, एक लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा कंपायलरला सांगता की तुमचा व्हेरिएबल तुम्हाला एक यूज करायचा आहे, तुम्ही त्याच्याकडे भाड्याने मेमरी मागता, राईट, की बाबा मला थोड्या वेळासाठी मेमरी दे. कंपायलर थोडा शहाणा आहे. कंपायलर काय म्हणतो, तुला सेव्ह काय करायचंय किंवा तुला कशाची ऑपरेशन करायचंय ते मला सांग. होल नंबर असेल, ठीक आहे, होल नंबर असेल तर आपण त्याला कोणता डेटा टाइप वापरणार? डेटा टाइप म्हणजे मी जो डेटा टाकणार आहे त्याचा टाइप कोणता आहे? मी वापरणार इंटिजर. कंपायलर मला काय सांगतो, जर तुला पाहिजे असेल इंटिजर सेव्ह करायचं असेल तर एका इंटिजर व्हेरिएबल साठी मी 2 बाईट साईज, म्हणजे त्याची साईज आहे 2 बाईट, ठीक आहे. हे बीट बाईट बाजूला ठेवा, सध्या लक्षात घ्या
की एक इंटिजर व्हॅल्यू जर सेव्ह करायची असेल तर तुम्हाला रॅम मधली 2 बाईट साईज वापरावी लागते. कळते? हो सर. ओके. आता हेच एखाद्याला समजा फ्रॅक्शन नंबर करायचे किंवा डेसिमल पॉइंट वाला नंबर एखादा करायचे, त्याच्यासाठी आपण फ्लोट डेटा टाइप वापरणार आहे. कंपायलर काय सांगतो, ठीक आहे याच्यासाठी मी 4 बाईट चार्ज करेन किंवा 4 बाईट करेन. ठीक आहे. याचं मिनिंग काय, एक फ्लोट व्हॅल्यू सेव्ह करण्यासाठी फॉर एक्झाम्पल 5.5 मला जर टेम्पररी सेव्ह करायची असेल तर मेमरी मधले मला 4 बाईट घ्यावे लागतील. कळते? हो सर. म्हणजे हो, sir. तेवढी जागा युटिलाइज होणार आहे. ठीक आहे. एखादी 10 व्हॅल्यू आहे, हा होल नंबर आहे, तर मेमरी मधली रॅम मधली मला 2 बाईट साईज घ्यावी लागेल. कळते? आणि कॅरेक्टर, ठीक आहे, किंवा अल्फाबेट जे आहेत ते कॅर डेटा टाइप मध्ये येतात, त्याच्यासाठी फक्त 1 बाईट लागतं. लाईक कॅपिटल ए, सिंगल कोट मेन्शन केलं त्याला, का ते मी नंतर सांगेन तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे कंपायलरला सगळं क्लिअर लागतं. ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्हाला तो मेमरी देईल. ठीक आहे. मला ए आणि बी चे ऍडिशन करायचे, सॉरी 10 आणि 15 चे ऍडिशन करायचे समजा, तर जेवढे नंबर्स आहेत तुम्हाला फक्त इमॅजिन एवढंच करायचं असतं की तुमच्याकडे इनपुट किती आहेत, तुमच्याकडे आउटपुट किती आहेत, तेवढे तुम्हाला व्हेरिएबल्स लागतील शक्यतो. ठीक आहे. आणि एवढं फक्त लक्ष ठेवाल की तुम्ही जे व्हॅल्यूज घेणार आहात ते सगळे व्हेरिएबल्स मध्ये ठेवायचं ट्राय कराल. तुम्हाला व्हीबी मध्ये कळालं असेल, व्हीबी मध्ये मी सगळे जे व्हेरिएबल्स होते ते डीम टेक्स्ट 1 डॉट टेक्स्ट मधली व्हॅल्यू एका व्हॅल्यू मध्ये ठेवत होतो, व्हेरिएबल मध्ये टाकत होतो, राईट. टेक्स्ट 2 डॉट टेक्स्ट मधली व्हॅल्यू सुद्धा एका व्हेरिएबल मध्ये. जेवढे तुम्हाला वाटतात तेवढे सगळे व्हेरिएबल वापरा. 2 बाईट आणि 1 बाईट ही काही जास्त स्पेस नाहीये. तुमचा कम्प्युटर ऑलरेडी जीबी मध्ये आहे, राईट, पीसी किंवा तुमचं जे काय असेल ते. सो बाईट नथिंग आहे त्याच्यासोबत. कळते? हो सर. सर हा हा. सर डबलचं काय आहे मग? डबलचं सांगतो. सध्या 3 वर फोकस करा. डबल हा फ्लोटच्या पुढची साईज वाला आहे, त्याची साईज असते 8 बाईट. ठीक आहे. हॅलो सर सर. 1 बाय सर 1. हां सर, ते आपण हे 11 मध्ये शिकले, पण 12th मध्ये काय असणार आहे एक्स्ट्रा? एक्स्ट्रा क्लास बेस्ड प्रोग्रामिंग आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. सगळं अप्रोच डिफरंट आहे आणि ओके. दोन्ही, ठीक आहे, 20 मार्क्सचे जवळजवळ कोड आहेत तुम्हाला. हॅलो सर. हा. हा सर, एक डाऊट होता की इंट मध्ये आपण ना हम्म. इंटिजर्स टाकतो ना, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू पण असाइन करू शकतो ना आपण त्या व्हेरिएबलला. हम्म. मग होल नंबर का घेतला ना आपण तिकडं? इंटिजर्स घ्यायला पाहिजे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला निगेटिव्ह व्हॅल्यूज करायचे असतील तर हा. करू शकतो. होल नंबर हाच वर्ड वापरायचा असं हे नाहीये. न्यूमरिकल कोणत्याही व्हॅल्यू तो स्टोअर करू शकतो. मी तुम्हाला एक सांगतो, अजून एक पॉइंट मला थोडा डिस्कस करायचा जो मे बी तुम्हाला डाऊट्स मध्ये येईल थोड्या वेळात, पण सध्या मी एक क्लिअर करून घेतो आधी आणि मग तुझा डाऊट पुन्हा एकदा डिस्कस करूया आपण. ठीक आहे? ओके. ठीक आहे ना. सो होल नंबर असं नाही, पण तू निगेटिव्ह नंबर्स पण टाकू शकतो तिथे. ठीक आहे. इंटिजर्स म्हणतायला फक्त इंटिजर्स म्हणून डायरेक्ट आपण. ठीक आहे. ओके. आता इथे बघा, मला जर 2 नंबरची ऍडिशन करायची तर शुअरली मला 2 मेमरी लोकेशन घ्यावे लागतील, राईट, किंवा 2 मेमरी ब्लॉक्स. मी त्यांना ब्लॉक्स म्हणतोय कारण मी इमॅजिन करताना असं करतो की मी कम्प्युटरकडे 2 मेमरी ब्लॉक्स मागितलेत. एकामध्ये ए ही व्हॅल्यू असेल, एकामध्ये ए म्हणण्यापेक्षा कम्प्युटरचं लोकेशन दिसेल. ठीक आहे. एकामध्ये 10 ही व्हॅल्यू असेल माझा फर्स्ट नंबर आणि दुसऱ्यामध्ये माझा सेकंड नंबर असेल. ठीक आहे. आणि याची साईज हवी असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की याची 2 बाईट साईज आणि याची सुद्धा किती साईज, 2 बाईट. सगळ्यांना कळते आता? ओके. व्हेरिएबल म्हणजे कळते की तुम्ही सिंपल टेम्पररी मेमरी विकत घेता किंवा मागता कंपायलरकडे आणि तुम्ही रॅम मधली ती मेमरी युज करता. सो मी यांना एक रेक्टँगल दाखवलंय, म्हणजे ब्लॉक्स इमॅजिन केले, कारण कम्प्युटरची मेमरी ही ब्लॉक्स मध्ये असते. ठीक आहे. आय थिंक आपलं सेशन एक्सिड होतंय. मी मे बी जर ऑटो एंड झालं, ठीक आहे, तर अजून एक अरेंज करेन 20 मिनिट साठी, तुम्ही लगेच जॉईन कराल. ठीक आहे ना? ओके सर. ठीक आहे. सो तर ही लिंक असेल का? काय काय लिंक मी लगेच शेअर करेन लगेच. ओके सर. ठीक आहे. आता इथे बघा,
आता व्हेरिएबल्स मला एक कळते की टेम्पररी स्टोरेज आहे, ठीक आहे. आणि टेम्पररी स्टोरेज जर मला घ्यायचं असेल तर त्याचं सिंटॅक्स मला काय ते मी पहिलं सांगतो तुम्हाला, जो मेन टॉपिक आहे, ठीक आहे. सिंटॅक्स असा आहे किंवा याचा रूल असा आहे, कोणताही व्हेरिएबल, ठीक आहे, फर्स्ट नंबर सेकंड नंबर व्हेरिएबल्स तुम्ही त्याला कोणतंही नेम देऊ शकता. यू कॅन गिव्ह एनी नेम. तर प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा मी त्याला हँडल करणार आहे, यू कॅन एंटर किंवा गिव्ह असं म्हणू शकता, एंटर एनी नेम टू व्हेरिएबल. म्हणजेच काय, आता बघा मी कम्प्युटरच्या किंवा रॅम मध्ये ही व्हॅल्यू ठेवणार आहे, राईट, टेम्पररी. तर मला एक माहिती की कम्प्युटरचे जे लोकेशन्स आहेत, राईट, ते लोकेशन्स हे हेक्साडेसिमल नंबर मध्ये असतात. कोणताही तरी असा रॅन्डम नंबर असू शकतो, 0C तुम्ही हवं असेल तर मी तुम्हाला दाखवतो नंतर कसे ऍक्सेस करायचे. 0 समथिंग, ठीक आहे, 25EC0H, ठीक आहे. आता हा नंबर जेव्हा जाणार आहे, ठीक आहे, कम्प्युटरमध्ये, तेव्हा हे नंबर जर मी बघत राहिलो तर माझं डोकं आउट होऊन जाईल, राईट. हे लोकेशन आहे, या लोकेशनला जाऊन तुमचा डेटा स्टोअर होणार आहे किंवा तुमच्या व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. सो आपल्याला या नंबरशी घेणं देणं नाहीये, ठीक आहे. या लोकेशनला आपण आपलं अल्टरनेट नाव प्रोव्हाइड करायचंय, कळते. हे जे हेक्साडेसिमल नंबर आहेत ते लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. सो यांना मी काय देईन, काहीतरी नेमिंग माझ्या वेने मी प्रोव्हाइड करेन, ठीक आहे, लाईक ए, ठीक आहे, किंवा याला ए म्हणू आणि याला आपण बी म्हणू, कळते. सो हे ए आणि बी या मेमरी लोकेशनला दिलेलं अल्टरनेट नाव आहे. जेव्हा मी ए आणि बी प्रोग्राम मध्ये म्हणेल, बी म्हटलं की तो या नंबरवर जाईल कंपायलर, आणि ए म्हटलं की तो या नंबरला व्हिजिट करेल, कळते. हा हा, तुझा आवाज ब्रेक झालाय. माझे इथे नेटवर्क इश्यू आहे की सगळ्यांनाच आवाज ब्रेक होतोय? होतोय सर, ब्रेक होतोय. ओके, मला काहीच कळत नाही का तू काय म्हणते, पण एक ओके, थोड्या वेळाने विचारशील डाऊट काय असेल तर, मे बी थोडं कनेक्ट पुन्हा होशील. ओके ओके, अजून एकदा सांगायचं, ठीक आहे. आता बघा की सिंटॅक्स जेव्हा मला वापरायचंय तेव्हा मला आधी एक माहिती पाहिजे की व्हेरिएबलचं नाव कसं द्यायचंय, राईट. आपण व्हेरिएबलचं नाव म्हणजेच काय, व्हेरिएबल म्हणजेच काय, अशी थिंग जी तुमच्या प्रोग्राम मध्ये चेंज होईल आणि अशी थिंग जी तुमच्या प्रोग्रामच्या व्हॅल्यूज थोड्या वेळासाठी स्टोअर करेल. आता अशी थिंग कोणती आहे, सध्या मेमरी, बरोबर. तर एक मेन थिंग आहे की व्हेरिएबल्स जेव्हा मी डिफाईन करतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला जेव्हा दुसरा पॉईंट या स्लाइडला सांगितलं होतं तिथे तुम्हाला पिक झालं असेल की व्हेरिएबलची डेफिनेशन मी काय म्हटलं होतं, अ मेमरी लोकेशन, बरोबर, विच होल्ड्स व्हॅल्यू फॉर टेम्पररी पर्पज, बरोबर. आणि आता जर मी स्लाइड दुसरी ओपन केली तर ह्या सुद्धा मेमरी लोकेशन्सच आहेत ना, की याच्यामध्ये मी माझ्या व्हॅल्यू होल्ड केल्या थोड्या वेळासाठी, बरोबर. कळते सगळ्यांना. लोकेशन कोणतं आहे, समजा तुम्हाला हे नंबर थोडे रीड करायला हेवी जात असतील तर समजा मी सिंपल नाव नंबर देतो 6552 आणि या लोकेशनला नाव देतो 6550, ठीक आहे. 2 बाईटचा डिफरन्स ठेवलाय, 2चा, म्हणजे 2 बाईट आहे असं मला कळेल. 6550 इथे झाला आणि 6550 आणि 51 इथे यूज झाला आणि 6552 याला मी दिले, ठीक आहे. तर हे काय, हे दोन्ही आहेत लोकेशन. म्हणजे सिंपल, माझ्या कम्प्युटरच्या, मी अज्युम करते याचं मिनिंग इथे लक्ष द्या, स्पॉटलाइट, ओके, इथे बघा. याचं मिनिंग काय की माझ्या लॅपटॉपच्या 6550H म्हणजे या लोकेशनला, H म्हणजे हेक्साडेसिमल नंबर, या लोकेशनला सध्या मी 10 ही व्हॅल्यू स्टोअर केली, कळतंय. प्रोग्राम मध्ये जेव्हा मी 10 व्हॅल्यू पाठवणार आहे, ठीक आहे, याचं मिनिंग काय की एका पर्टिक्युलर लोकेशन सांगता येत नाही, लोकेशन जो फ्री असेल तो मिळेल, मी अज्युम केले. सेम सेकंड माझं स्टेटमेंट काय बघा, मी एखादा प्रोग्राम केलाय, ठीक आहे, आणि त्या प्रोग्राम मध्ये समजा मी दुसरी व्हॅल्यू पाठवतोय, तर 6552, ठीक आहे, या लोकेशनला माझी 15 ही व्हॅल्यू करंटली स्टोअर आहे, कळते. जेव्हा 2 नंबरच्या ऍडिशनचा प्रोग्राम मी इमॅजिन करतोय तेव्हा. सगळ्यांना कळालं.
हो सर. ठीक आहे. आणि मेन थिंग आता याचा आणि व्हेरिएबलचा काय संबंध? व्हेरिएबल म्हणजेच जिथे मी व्हॅल्यू स्टोअर केल्यात त्या लोकेशनला मी दिलेलं नाव म्हणजेच व्हेरिएबल. म्हणजेच 6550 आणि 6552 माझं इमॅजिनेशन आहे. मेमरी लोकेशन काही असू शकतं, कम्प्युटर जे अवेलेबल आहे ते देईल तुम्हाला. सो या लोकेशनला आपण अल्टरनेट नाव प्रोव्हाइड करतो, त्यांना म्हणतो आपण व्हेरिएबल, जे मी इथे मेन्शन केलं होतं ए आणि बी. कळालं का? ठीक आहे. सो आतापर्यंतच्या सेशनचं कन्क्लुजन, व्हेरिएबल इज नथिंग बट a memory which holds किंवा which store values म्हणजे तुम्ही इनपुट आउटपुट म्हणू शकता थ्रू आउट एक्झिक्युशन. तुमच्या एक्झिक्युशन मध्ये जे थिंग्स व्हॅल्यू स्टोअर करतात त्यांना म्हणतात व्हेरिएबल. म्हणजेच एका लाईन मध्ये कम्प्युटरच्या मेमरीला दिलेलं अल्टरनेट नाव आणि तुमचे जेवढे इनपुट्स तेवढे ऍटलिस्ट तुमच्याकडे व्हेरिएबल प्रोग्राम मध्ये पाहिजेत. 2 नंबरचे ऍडिशन असेल तर 2 इनपुट्स साठी 2 व्हेरिएबल. एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करत असाल तर तुम्ही रेडियस पाठवता त्या बाबतीत तर 1 इनपुट. सगळ्यांना कळते? इथपर्यंत सगळं आहेत का माझ्यासोबत की थोडं ओव्हर होतंय? कळतंय सर. ठीक आहे. सो मी इथे थोडं एंड करतोय. सेकंड मीटिंगचं लगेच इन्व्हिटेशन पाठवतो. ठीक आहे. आणि मग आपण एक प्रोग्रामने चेक करूया. ठीक आहे. एक रूल्स तुम्हाला सांगायचे मेन, व्हेरिएबल कसे असले पाहिजेत, नेमिंग कन्व्हेन्शन कसं असलं पाहिजे आणि व्हेरिएबल्स कुठे आणि कसे डिक्लेअर करायचे. ठीक आहे. मीटिंग एंड करण्याआधी मी स्टेटमेंट पुन्हा सांगतो. व्हेरिएबल म्हणजेच तुम्हाला काही कळलं नसेल तर या जे मी 3 घरं काढली होती त्याच्यावरनं लक्षात ठेवू शकता. या व्हेरिएबल म्हणजे मेमरी लोकेशन असतात राईट कम्प्युटर मधले, जे तुमच्या व्हॅल्यू टेम्पररी स्टोअर करून ठेवतं. ठीक आहे. कुठे? कम्प्युटरमध्ये मेमरी असते, मेमरीमध्ये. आणि त्या मेमरीला तुम्ही तुमचं अल्टरनेट नाव देता. का देता? कारण मेमरी लोकेशन हे हेक्साडेसिमल मध्ये असतात आणि ते लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये. ठीक आहे. सो तुम्ही जे काही प्रोग्राम मध्ये व्हॅल्यू डील करणार आहात त्या सगळ्या व्हॅल्यू आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार आहात आणि एका प्रोग्राम मध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल असू शकतात. कळेल आता? येस सर. ठीक आहे. व्हॉट इज डिक्लरेशन, व्हॉट इज इनिशियलायझेशन, मी तुम्हाला नेक्स्ट मीटिंग लगेच अरेंज करतो आणि त्यात समजवतो. ठीक आहे. मी इथून एंड करतोय. डाऊट्स आणि पुढचं सेशन लगेच कंटिन्यू करू. मी लगेच पाठवतोय, लगेच जॉईन व्हा पटापट. ठीक आहे. ही एंड करतो मी. चलो.